स्पर्धा परीक्षेत एक गोष्ट कॉमन असते, ती म्हणजे संविधान. नमस्कार मित्रांनो, आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 31 ते 40 सोप्या, सरळ आणि परीक्षेच्या दृष्टीने पाहणार आहोत. हे सर्व कलम राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वाशी संबंधित आहेत आणि MPSC, UPSC, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती सर्व परीक्षांसाठी खूपच स्कोरिंग आहेत. जर तुम्ही नोट्स काढत असाल, रिव्हिजन करत असाल किंवा पहिल्यांदाच अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया कलम 31 पासून. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेतील कलम 31. कलम 31 पूर्वी मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार होता. या कलमानुसार कोणाचीही मालमत्ता सरकार मनमानीपणे काढून घेऊ शकत नव्हते. मालमत्ता घेतली तर योग्य भरपाई देणं बंधनकारक होतं. पण पुढे काय झालं? 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार कलम 31 रद्द करण्यात आलं आणि मालमत्तेचा हक्क हा मूलभूत अधिकार राहिला नाही. आता मालमत्तेचा हक्क कायदेशीर अधिकार तो कलम 300A मध्ये दिलेला आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दा: मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकार नाही. कलम 31 रद्द. कलम 300A मालमत्तेचा कायदेशीर हक्क. कलम 32 म्हणजे मूलभूत अधिकारांचे संरक्षण करणारे कलम. जर एखाद्या नागरिकाचा मूलभूत अधिकार भंग झाला तर तो नागरिक थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतो. या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाला 5 प्रकारे घटनात्मक आदेश देण्याचा अधिकार आहे. नंबर 1. बेकायदेशीर नजरकैद प्रतिबंध आदेश. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अडवले असेल तर तिला न्यायालयात हजर करण्याचा आदेश. नंबर 2. आदेश देणारा हुकूम. शासकीय अधिकारी किंवा संस्था कर्तव्य पार पाडत नसल्यास दिला जाणारा आदेश. नंबर 3. प्रतिबंध आदेश. कनिष्ठ न्यायालयाला अधिकाराबाहेर काम करू नये म्हणून दिला जाणारा आदेश. नंबर 4. निर्णय रद्द करणारा आदेश. कनिष्ठ न्यायालयाचा चुकीचा किंवा अधिकाराबाहेरचा निर्णय रद्द करण्याचा आदेश. नंबर 5. पदाचा अधिकार तपास आदेश. एखादी व्यक्ती एखादं सार्वजनिक पद बेकायदेशीरपणे धरून बसली आहे का ते तपासण्याचा आदेश. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 ला संविधानाचा आत्मा आणि हृदय असे म्हटले आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दा: मूलभूत अधिकारांचे संरक्षण आणि आदेश देण्याचा अधिकार. कलम 32. कलम 33 सांगते की देशाची सुरक्षा, शिस्त आणि कर्तव्य पालन टिकवण्यासाठी काही व्यक्तींचे मूलभूत अधिकार मर्यादित किंवा रद्द करता येतात. हे कलम कोणावर लागू होतं? लष्कर सेना, नौदल, हवाई दल, पोलीस दल, निमलष्करी दल, गुप्तचर व सुरक्षा सेवा. म्हणजेच या दलातील व्यक्तींना सामान्य नागरिकाप्रमाणे सर्व मूलभूत अधिकार पूर्णपणे लागू नसतात. महत्त्वाचं लक्षात ठेवा, ही मर्यादा संसद कायद्याद्वारे घालते, स्वतःहून नाही. परीक्षेसाठी थेट मुद्दा: देशाच्या संरक्षणासाठी सैनिकांचे मूलभूत अधिकार मर्यादित करण्याचा अधिकार. कलम 33. देश आधी, अधिकार नंतर हेच या कलमाचं तत्व आहे. कलम 34 हे मार्शल लॉशी संबंधित आहे. मार्शल लॉ म्हणजे काय? जेव्हा देशात किंवा एखाद्या भागात अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण होते, नागरी प्रशासन अपयशी ठरते आणि सैन्याला थेट प्रशासनाची जबाबदारी दिली जाते, तेव्हा मार्शल लॉ लागू होतो. कलम 34 काय सांगते? मार्शल लॉ लागू असताना संसदेला अधिकार आहे की ती काही कृत्यांसाठी संरक्षण सूट देऊ शकते. म्हणजेच मार्शल लॉ दरम्यान सैन्य किंवा अधिकाऱ्यांकडून जे कायदेशीर आदेशानुसार केले गेले असतील त्यावर नंतर कार्यवाही होऊ नये यासाठी संसद कायदा करू शकते. महत्त्वाचं लक्षात ठेवा, मार्शल लॉचा उल्लेख आणीबाणीच्या कलमामध्ये नाही, स्वतंत्र कलम म्हणून कलम 34 मध्ये आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दा: मार्शल लॉ दरम्यान केलेल्या कृत्यांना कायदेशीर संरक्षण देण्याचा अधिकार. कलम 34. कलम 35 खूप महत्त्वाचं आहे कारण ते सांगतं की मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी कायदे कोण बनवू शकते. कलम 35 काय सांगते? काही ठराविक विषयांवर फक्त संसदेलाच कायदे करण्याचा अधिकार आहे, राज्य विधानसभेला नाही. हे विषय कोणते? कलम 16 अंतर्गत समान संधीशी संबंधित बाबी. कलम 32, 33, 34
शी संबंधित तरतुदी, मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी व संरक्षण. म्हणजेच जर मूलभूत अधिकारांशी संबंधित कोणता सविस्तर कायदा करायचा असेल तर तो अधिकार फक्त संसदेकडेच आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दा, मूलभूत अधिकारांबाबत कायदे करण्याचा विशेष अधिकार संसद. कलम 35. कलम 36 खूप छोटं पण फार महत्त्वाचं आहे. हे कलम सांगतं की मूलभूत अधिकारांच्या भागात वापरलेला राज्य हा शब्द कलम 12 मध्ये दिलेल्या राज्याच्या अर्थासारखाच असेल. म्हणजेच जेव्हा आपण मूलभूत अधिकारांचा अभ्यास करतो तेव्हा राज्य म्हणजे काय हे समजण्यासाठी आपण थेट कलम 12 कडे पाहायचं. थोडक्यात समजून घ्या. कलम 12 राज्याची व्याख्या. कलम 36 हीच व्याख्या मूलभूत अधिकारांना लागू. परीक्षेसाठी थेट मुद्दा, मूलभूत अधिकारांमधील राज्य शब्दाचा अर्थ कलम 12 प्रमाणे हे स्पष्ट करणारे कलम. कलम 36. कलम 37 राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वाशी संबंधित आहे. हे कलम सांगतं की राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वाची थेट न्यायालयात अंमलबजावणी करता येत नाही. म्हणजेच जर सरकारने एखादं मार्गदर्शक तत्त्व पाळलं नाही तर त्या विरोधात कोर्टात केस दाखल करता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की ही तत्त्व महत्त्वाची नाहीत. उलट ही तत्त्व देशाच्या शासनासाठी मूलभूत आहेत. कायदे करताना सरकारने ही तत्त्व लक्षात घेणं बंधनकारक आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दे, मार्गदर्शक तत्त्वे न्यायालयात अंमलात आणता येत नाहीत पण शासनासाठी अत्यंत महत्त्वाची हे स्पष्ट करणारे कलम. कलम 37. कलम 38 हे राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वामधील एक महत्त्वाचं कलम आहे. या कलमानुसार राज्याने अशी सामाजिक व्यवस्था निर्माण करावी की समाजात सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय प्रस्थापित होईल. म्हणजेच समाजात कोणावरही अन्याय, भेदभाव, शोषण होणार नाही यासाठी राज्याने प्रयत्न करावेत. कलम 38 आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगतं. उत्पन्नातील असमानता कमी करणे, दर्जा, संधी आणि साधनांमधील तफावत कमी करणे ही राज्याची जबाबदारी आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दे, सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय. कलम 38 असमानता कमी करण्याची जबाबदारी राज्य. कलम 39 हे राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं कलम आहे. या कलमानुसार राज्याने याची खात्री करावी की प्रत्येक नागरिकाला उपजीविकेची साधन उपलब्ध होतील. पुरुष व महिलांना समान कामासाठी समान वेतन मिळेल. नागरिकांचं शोषण होणार नाही. बालकांचे आरोग्य व विकास सुरक्षित राहील. आर्थिक गरजेमुळे बालकांना काम करायला भाग पाडलं जाणार नाही. म्हणजेच कामाची संधी, समान वेतन आणि शोषणमुक्त समाज निर्माण करणं ही राज्याची जबाबदारी आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दे, उपजीविकेची साधन, समान वेतन. कलम 39. शोषणाविरोधी तत्त्वे. कलम 39. कलम 39 ए हे राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वामधील अतिशय महत्त्वाचं कलम आहे. या कलमानुसार राज्याने अशी व्यवस्था करावी की प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल. आर्थिक अडचणीमुळे कोणालाही न्यायापासून वंचित राहावं लागू नये. म्हणजेच जर एखादी व्यक्ती गरीब असेल, वकील ठेवण्याची क्षमता नसेल तर राज्याने त्याला मोफत कायदेशीर मदत द्यावी. याच कलमानुसार लोक अदालत, मोफत वकील योजना, कायदेशीर सेवा प्राधिकरण या योजना सुरू करण्यात आल्या. परीक्षेसाठी थेट मुद्दा, मोफत कायदेशीर मदत. कलम 39 ए. न्याय प्रवेश सर्वांसाठी. कलम 39 ए. कलम 40 हे राज्याच्या धोरणात्मक तत्त्वामध्ये DPSP येते. या कलमानुसार राज्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकट करावे आणि त्यांना स्वशासनाचे अधिकार द्यावेत असे सांगितले आहे. म्हणजेच गावाचा कारभार गावकऱ्यांच्या हातात असावा हाच या कलमाचा मुख्य उद्देश आहे. परीक्षेसाठी थेट मुद्दा, स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करणे. कलम 40 हे मूलभूत अधिकार नाहीत. हे धोरणात्मक तत्त्व DPSP आहेत. पुढे याच कलमाच्या आधारावर 73वी व 74वी घटना दुरुस्ती करण्यात आली. गाव ते देश, लोकशाहीचा पाया. तर मित्रांनो, आज आपण कलम 31 ते 40 संपूर्णपणे समजून घेतले. लक्षात ठेवा, हे कलम मूलभूत अधिकार नाहीत
पण राज्याला दिशा देणारे तत्व आहेत. जर हा व्हिडिओ तुमचा अभ्यास सोपा करत असेल, रिव्हिजनसाठी उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, कॉमेंटमध्ये डन लिहा, चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुढील महत्त्वाची कलमे.